वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 प्रकरणाचं नाव आहे संस्कृती. या प्रकरणाला आज आपण सुरुवात करत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यातला पहिला उपघटक आज आपण अभ्यासाला घेणार आहोत. पहिला उपघटक आहे संस्कृती, व्याख्या आणि प्रकार. दुसरा उपघटक आहे संस्कृतीचे वर्गीकरण. तिसरा उपघटक संस्कृतीचे घटक. चौथा उपघटक संस्कृतीची वैशिष्ट्ये. पाचवा उपघटक संस्कृतीचे महत्त्व. सहावा उपघटक स्वमूह श्रेष्ठतावाद आणि सातवा उपघटक आहे संस्कृतीचे संकरण. आज आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत, संस्कृतीची व्याख्या आणि प्रकार. चला तर पाहूया. पहिला उपघटक आहे संस्कृतीची व्याख्या आणि प्रकार, त्याची प्रस्तावना. संस्कृतीची संकल्पना ही गुंतागुंतीची आणि अस्पष्ट अशी आहे. ही संस्कृती म्हणजे ही संकल्पना जर स्पष्ट करायची तर खूप गुंतागुंतीची संकल्पना आहे आणि अस्पष्ट अशी संकल्पना नाही तर अस्पष्ट आहे, म्हणजे समजायला थोडी कठीण पण वाटते. संस्कृती हा शब्द अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये समाजशास्त्रज्ञांकडून आणि दैनंदिन जीवनामध्ये वापरला जातो. सर्वजण दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द सहजपणे वापरतात, त्यामुळे त्याचं अस्पष्ट किंवा वेगवेगळं स्वरूप दिसून येतं. समाजशास्त्रज्ञही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याचे स्पष्टीकरण करतात. एखाद्या विशिष्ट समाजाचा जीवन जगण्याचा मार्ग अथवा पद्धती म्हणजे संस्कृती, अशी व्याख्या सर्वसाधारणपणे केली जाते. जर अतिशय सामान्यपणे समजून घ्यायचं असेल आपल्याला संस्कृती म्हणजे काय, तर एखादा विशिष्ट समाज आहे, त्याचं जीवन जगण्याचा मार्ग आहे किंवा त्यांच्या पद्धती आहेत, त्याला संस्कृती असं एक जनरलपणे साधारणपणे सामान्यपणे समजलं जातं. आणि तिचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केले जाते, म्हणजे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ती संस्कृतीच जाते किंवा आपोआप त्याचं हस्तांतरण होतं. संस्कृतीच्या अस्तित्वामुळे मानव प्राणी व इतर मानवेतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरत असतो. म्हणजे 2 पायाचा चालणारा मानव प्राणी आणि 4 पायाचे प्राणी यांच्यामध्ये हाच फरक आहे, कारण त्यांच्या मानवामध्ये संस्कृतीचं अस्तित्व आहे. संस्कृती ही संज्ञा सर्वात प्रथम एडवर्ड टायलर यांनी 1871 वापरली. हे नाव लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न. एडवर्ड टायलर 1871 ही संज्ञा त्यांनी प्रथम वापरलेली आहे. संस्कृती हा शब्द लॅटिन भाषेतील कल्चुरा, त्याचं स्पेलिंग पहा कल्चुराचं, या शब्दापासून घेण्यात आले. म्हणजे लॅटिन शब्द आहे कल्चुरा, त्याच्यापासून कल्चर तयार झालं. कल्चुराचा अर्थ काय आहे तर वाढवणे, रुजवणे असा होतो. कल्चुरा लॅटिन शब्द, त्याचा अर्थ आहे वाढवणे किंवा रुजवणे. आपण दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये संभाषण करताना संस्कृतीचा उल्लेख उच्च स्तर किंवा उच्च अभिरुची या अर्थाने करतो. आता सामान्यपणे व्यवहारामध्ये या शब्दाचा वापर होतो. उच्च पद्धतीचा एक स्तर अशा पद्धतीचा उल्लेख केला जातो किंवा उच्च अभिरुची, अभिरुची म्हणजे आवड, अशा अर्थाने संस्कृतीचा वापर केला जातो. आता त्याचं उदाहरण पाहू. कला, संगीत, तत्त्वज्ञान अर्थात समाजशास्त्रज्ञ संस्कृतीचा विचार करताना व्यक्तीच्या व्यक्तिगत उच्च अभिरुचीच्या आधारे न घेता समाजामधील सहभागी असणाऱ्या सर्व सदस्यांच्या जीवनपद्धतीचा विचार केला जातो. आता सामान्य लोक जो संस्कृती शब्द वापरतात तो वैयक्तिकरित्या वापरतात. उदाहरणार्थ कला, संगीत, तत्त्वज्ञान अशा क्षेत्रात उच्च संस्कृती आहे असं म्हणू शकतात. पण समाजशास्त्रज्ञ जेव्हा संस्कृतीचा विचार करतात तेव्हा असं व्यक्तिगत पर्सनल आवड किंवा पर्सनल अभिरुची विचारात न घेता समाजातल्या सगळ्या लोकांचा विचार करून किंवा जीवनपद्धतीचा विचार करून संकल्पना मांडतात. संस्कृती ही संज्ञा म्हणजे विविध समाजांमध्ये किंवा गटांमध्ये सदस्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती होय. म्हणजे एका व्यक्तीचा विचार नाही इथे, तर संपूर्ण समाजाचा विचार केला जातो किंवा गटाचा विचार केला जातो. त्या गटाची किंवा समाजाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. यामध्ये सामान्यपणे पोशाखाचे प्रकार, मग कोणकोणत्या बाबी येतात, कपड्याचे किंवा वेशाचे प्रकार, खानपान विषयक व्यवहार, खाण्यापिण्याच्या पद्धती, भाषा, वर्तन पद्धती, वागण्याच्या पद्धती समाजामध्ये आणि शिष्टाचार, समाजात वागण्याचे नियम, कामाचे प्रकार, धार्मिक प्रथा, मनोरंजन
नंतर कला प्रदर्शन, साहित्य, खेळ, वैज्ञानिक दृष्टिकोन, लिंगभाव अभिव्यक्ती इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे या सगळ्या सामाजिक जीवनाचा जेव्हा विचार करतात त्यावरून संस्कृती ठरवतात. याला सगळ्यांना मिळून संस्कृती असं म्हणतात, या सगळ्या वेगवेगळ्या बाबींना मिळून. संस्कृती ही प्रवाही असते हे पण महत्त्वाचं. प्रवाही, पाणी जसं प्रवाही आहे त्याप्रमाणे संस्कृतीसुद्धा प्रवाही आहे, थांबलेली नाही. पिढ्यानपिढ्या काही घटक समाविष्ट केले जातात, म्हणजे त्यात काही घटकांची भर पडते. काही कायमचे काढून टाकले जातात, म्हणजे जसं काही नवीन घटक ॲड होतात तर काही जुने घटक काढून टाकले जातात, आपोआपच नाहीसे होतात. काहींची व्याप्ती वाढते तर काहींचा स्कोप वाढतो. काहींची वर्गवारी पुन्हा केली जाते, पुन्हा त्याची कॅटेगरी बदलली जाते आणि सुधारणा केली जाते. यामुळे संस्कृती ही गतिशील बनते. त्याला वेग आहे, जसं वाहनाला वेग आहे तसा या संस्कृतीला वेग आहे. प्रवाहाप्रमाणे ती बदलत राहते काळानुसार, पिढ्यानपिढ्या. आता तुम्हाला इथे उपक्रम दिलेला आहे पहिला 5व्या प्रकरणामध्ये. संस्कृती ही समाजानुसार बदलत असते. प्रत्येक समाज किंवा वर्ग यांना वेगवेगळी संस्कृती आहे. सदरील संस्कृती काही वेळा एकमेकांवर प्रभाव पाडते आणि काही वेळा एकाकी असते. याची उदाहरणे सोडा. म्हणजे वेगवेगळ्या समाजाची गटाची वेगवेगळी संस्कृती आहे, पण त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. आणि काही वेळा काही संस्कृती एकट्याच राहतात. अशी उदाहरणं समाजातील तुम्ही शोधायची आहेत. आता पाहूया आपण संस्कृती, त्याची व्याख्या आणि प्रकार अभ्यासायचे. तर पहिल्यांदा आपण व्याख्या पाहूया. समाजशास्त्रज्ञ आहेत एडवर्ड टायलर, की ज्यांनी संज्ञा शोधलेली आहे ही संस्कृतीची. ते काय म्हणतात पाहूया. संस्कृती ही अशी जटिल समग्रता आहे, की जटिल म्हणजे खूप कठीण, गुंतागुंतीची, ज्यामध्ये ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, रीतिरिवाज आणि समाजाचा एक सदस्य म्हणून मानवाने संपादन केलेल्या इतर क्षमता व सवयी यांचा समावेश होतो. म्हणजे संस्कृतीमध्ये इतकी कोळ्याच्या जाळ्यासारखी आहे, गुंतागुंतीची आहे. याच्यामध्ये एवढ्या बाबी समाविष्ट होतात की ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, रीतिरिवाज, समाजाचा एक सदस्य म्हणून मानवाने ज्या ज्या काही क्षमता आणि सवयी मिळवलेल्या आहेत त्या सगळ्यांना मिळून संस्कृती असं म्हणतात. एडवर्ड टायलर यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरी व्याख्या आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली. विशिष्ट लोकांचे किंवा समाजाचे विचार, रीतिरिवाज आणि सामाजिक वर्तणूक म्हणजे संस्कृती होय. मग विशिष्ट समाज असेल, त्यांचे काय विचाराची पद्धती आहे, त्यांचे काही रीतिरिवाज असतात, त्याप्रमाणे त्यांची समाजामध्ये वर्तणूक असते, त्याला मिळून संस्कृती असं म्हणतात. ही व्याख्या सोपी आहे. नंबर 3, ब्रॉनिस्ला मॉलिनॉस्की काय म्हणतात पाहूया. ज्यांच्याद्वारे मनुष्य त्याची उद्दिष्टे साध्य करतो अशी मानवनिर्मित साधने आणि माध्यमे म्हणजे संस्कृती. मानवनिर्मित साधनं म्हटलं आहे किंवा माध्यम म्हटलं आहे की मानवी जीवन जगण्याची उद्दिष्ट साध्य करतो, त्याला संस्कृती असं म्हटलेलं आहे. आता वरील व्याख्यांवरून आपल्या काय लक्षात येतं ते पाहू. वरील व्याख्यांवरून हे स्पष्ट होते की संस्कृती ही संज्ञा विशिष्ट अर्थासाठी वापरली जाते. म्हणजे याला विशिष्ट अर्थ आहे व ती दैनंदिन वापरामध्ये वेगवेगळी असते. त्याचे दैनंदिन वापरात वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. थोडक्यात संस्कृती ही काय काय आहे तर क्रम दिलेला आहे. मुद्दे पाहूया आपण. 1, विचार करण्याची एक पद्धत आहे, भावना आहे आणि श्रद्धा पण आहे. 2, एकूण लोकांचे जीवन जगण्याचाही मार्ग पण आहे. नंतर 3, संपादित वर्तन म्हणजे मिळवलेलं वर्तन पद्धती आहेत या. 4, प्रत्येकाला त्याच्या वर्गाचा सदस्य म्हणून मिळालेला सामाजिक वारसा आहे, पिढ्यानपिढ्या आलेला हा सामाजिक वारसा आहे. 5, वर्तनाचे प्रमाणीकरण करण्याचे तंत्र होय. प्रमाणीकरण, योग्य अयोग्य ठरवण्याचं हे एक तंत्र आहे संस्कृती. अशा प्रकारे या व्याख्यांवरून आपल्या लक्षात येतं. आता पाहूया आपण संस्कृतीचे प्रकार. संस्कृती 2 प्रकारात विभागलेली आहे. एक आहे भौतिक संस्कृती आणि दुसरी आहे अभौतिक संस्कृती. भौतिक संस्कृती याचा अर्थ आपल्याला एखादी भौतिक वस्तू आपल्याला स्पर्श करता येतो, दिसते, अशा अर्थाने. अभौतिक म्हणजे दिसतही नाही, स्पर्शही करता येत नाही, अमूर्त अशी. अशा प्रकारे 2 प्रकार लक्षात ठेवा, भौतिक आणि अभौतिक. याचा फरक स्पष्ट करण्यासाठी पण परीक्षेला येतो. चला आपण सविस्तर समजून घेऊया आता. पहिला प्रकार आहे भौतिक संस्कृती. म्हणजे काय? भौतिक संस्कृती ही वस्तुनिष्ठ मानवनिर्मित गोष्टींनी बनलेली असते. लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ पण आहे आणि मानवनिर्मित मानवाने निर्माण केलेली आहे.
मानवाने निर्माण केलेल्या ठोस आणि मूर्त वस्तूंचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो. म्हणजे ठोस म्हणजे खास आणि मूर्त म्हणजे दिसणाऱ्या स्पर्श करता येणाऱ्या वस्तूंचा समावेश यामध्ये होतो. आता यामध्ये काय काय बाबी आहेत पाहूया. यामध्ये पोशाख म्हणजे कपडे, दागिने, संगणक, विमान, टेलिव्हिजन, मिसाईल, इतर गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो, दिसतात त्या वस्तू. अशा मानवाने निर्माण केलेल्या वस्तुनिष्ठ अशा वस्तू आहेत ह्या मूर्त स्वरूपात. भौतिक संस्कृती ही जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी गरजेची असते. माणसाच्या जीवन जगण्याचा दर्जा वाढतो. भौतिक वस्तू म्हणतात तसं भौतिक संस्कृती. पहा, हे खाण्याचे पदार्थ वेगवेगळे हे मानवाने निर्माण केलेले आहेत. वस्तुनिष्ठ वस्तू आपण याला स्पर्श करू शकतो, खातो, हे वस्तू. नंतर भौतिक संस्कृतीची आणखी उदाहरणं पहा. हे संगीतकला, नंतर काही वस्तू दिलेल्या आहेत इथे, हे पण भौतिक संस्कृतीची उदाहरणं आहेत. आता दुसरा प्रकार पाहूया आपण, अभौतिक संस्कृती. अभौतिक संस्कृती ही मानवाने घडवलेल्या विचार, कल्पना यांच्याशी संबंधित आहे. आता विचार आणि कल्पना आपल्याला काही दिसत नाहीत, आपण स्पष्ट करू शकतो पण डोळ्यानं दिसत नाहीत आणि आपण त्या हाताने स्पर्श करू शकत नाही. अभौतिक संस्कृतीमध्ये अमूर्त, अमूर्त म्हणजे न दिसणाऱ्या, मूर्ती नसणाऱ्या अशा अर्थाने अप्रकट गोष्टींचा समावेश होतो. आता उदाहरण पाहू त्याचं. नियम, आता नियम कुठे दिसतात का आपल्याला? नाही. प्रमाणके, मूल्ये, प्रतीके, ज्ञान, श्रद्धा इत्यादी यांना अभौतिक संस्कृती असं म्हणायचं. हे लक्षात ठेवा ही उदाहरणं. अभौतिक संस्कृती मनोज्ञ म्हणजे मनाच्या कल्पना आहेत त्या, आणि प्रमाणात्मक या दोनमध्ये विभागली गेलेली आहे. त्याचे दोन विभाग आहेत, मनोज्ञ आणि प्रमाणात्मकता. मनोज्ञ संस्कृतीमध्ये